होता मैं तो सर है क्या रेडी रोल सर पालन करते बघा पाहिजे अथर्व स्टार्ट नाही यस ओके ओके रोल मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अध्यादेश देऊन राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अध्यादेश कायद्यात परिवर्तित करण्याच्या संबंधीची भूमिका 6 महिन्याच्या नंतर किंवा 6 महिन्याच्या अगोदर घेण्याच्या संदर्भातला जो विषय आलेला आहे, माझा थेट प्रश्न राज्य सरकारला आहे की तुम्ही हे आंदोलन जेव्हा वाशीला पोचलं, नाक दाबून तोंड उघडलं, अशी ही परिस्थिती तुमची झाली. मात्र तुमचे इंटेन्शन जर क्लिअर असते तर तुम्ही हे आंदोलन सुरू असताना, विधानसभेचं सभागृह सुरू असताना, लोकसभेचं सभागृह सुरू असताना या संबंधीचा कायदा क्लिअर केला असता. पण तुम्ही तसं केलेलं नाहीये आणि म्हणून मराठा समाजाची फसवणूक झाली असं मी म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. या पार्श्वभूमीवरती मराठा समाजाने हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की सरकार एकीकडे ओबीसी समाजाचा आरक्षणाला हात लावणार नाही असं सातत्याने म्हणतंय, दुसरीकडे मराठा समाजाला मात्र आम्ही आरक्षण देऊ अशा पद्धतीची भूमिका घेते आणि शेवटी काय तर अध्यादेश काढते. तर सरकार हे नुसतं भांडणं लावण्यामध्ये बिझी आहे असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला जर आरक्षण हवं असेल तर सातत्याची राजीनाम्या देण्यापासूनची जी माझी भूमिका आहे की दिल्लीतच ते करावं लागणार आहे, तेच आपल्याला करावं लागणार आहे. याच्या पलीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं मला वाटत नाही. त्याचबरोबर इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे दिल्लीत शक्य आहे. आणि हे फक्त मराठा एवढंच नाही तर मग ओपन कॅटेगरीची जी काही मंडळी आहेत, मग त्याच्यामध्ये ब्राह्मण असतील, मुस्लिम असतील, वैश्य असतील, जैन असतील, यांना सुद्धा आज परिस्थिती अशी झालेली आहे की आरक्षण देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून न केवळ मराठा आरक्षण पण या सगळ्यांनाही ओपन प्रवर्गाला किमान 20% आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका लोकसभेमध्ये घेण्याची आवश्यकता मला दिसते आणि त्या अनुषंगाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. याच्या पलीकडे जाऊन मराठा आरक्षण मिळेल असं मला वाटत नाही. त्यामुळे मी मराठा समाजाला आवाहन करतो, या इतर समाजांनाही सोबत घेऊन दिल्ली काबीज करावी लागेल, त्यावेळेला आपल्याला आरक्षण मिळेल. नाही तर भांडणांच्या पलीकडे दुसरं काही होणार नाही. धन्यवाद. आता काय सरकारने काय लॉलीपॉप दिलं का? सरकारला जर का इंटेन्शन क्लिअर असते तर सरकारने हा अध्यादेश काढण्याच्या ऐवजी या अध्यादेशाच्या अनुषंगाचा कायदा सभागृह चालू असताना केला असता असं म्हटलं तर काय चुकलं. जर इंटेन्शन क्लिअर नाहीयेत तर मग पुढे हे करतील याची गॅरंटी कोण घेईल? कारण मध्यंतरीच्या काळामध्ये आचारसंहिता लागू शकते. लागल्याच्या नंतर काय होणार आहे मला माहित नाही. यांचं ट्रॅक रेकॉर्ड यांच्या फ्युचरची गॅरंटी देत नाही असं म्हटलं तरी काही चुकीचं आहे. सरसकट पूर्वी प्रमाणपत्र देण्याची मागणी घेऊन सुरू झालेलं आंदोलन सगळ्या सोयऱ्यांपर्यंत येऊन थांबलं. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या सोयऱ्यांच्या शब्दावर? मला ह्या शब्दांच्या खेळांमध्ये काही तथ्य आहे असं वाटत नाही. कारण की मुळातच अध्यादेश आहे. अध्यादेश हा 6 महिन्यामध्ये कायद्यात पारित नाही झाला तर त्याच्या अनुषंगाने होणारे सगळे विषय हे फेल होतात. त्यामुळे हे जे शब्द आहेत, हे शब्दांचा जो खेळ आहे, याच्यामध्ये मला वाटत नाही की काही तथ्य आहे. किंबहुना एसीबीसीचा तर कायदाच केला होता, तोही फेल झाला. त्यामुळे आता हा कायदा कदाचित ओबीसी प्रवर्गातून पास होऊ शकला असता, पण त्याला करण्याची आवश्यकता होती. झालंय असं की वाशीमध्ये लोंढा पोचल्याच्या नंतर असं वाटलं की आता काय करावं, मुंबई कशी वाचवावी, अशा परिस्थितीमध्ये अध्यादेश काढून गप्प बसलेले आहेत. त्यामुळे शब्दांचा खेळ हा वेगळा, परिणामकारक उपाययोजना ही वेगळी, जो कायद्याच्या अनुषंगानेच होऊ शकतो, जो कायदा यांनी बनवला नाही. मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली विश्वरायांच्या साक्षीने, तर ती शपथ पूर्ण केल्याची घोषणा देखील त्यांनी त्यावेळेस. मुख्यमंत्र्यांची शपथ अध्यादेशाच्या अनुषंगाने पूर्ण झाली असं मी नाही मानणार. पुन्हा सांगतो, ट्रॅक रेकॉर्ड चेक करा. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड मराठा आरक्षणाच्या बद्दलचा काय आहे आणि फ्युचरमध्ये काय होणार आहे. कारण अध्यादेश हा लॉ नाहीये. लॉ केला असता तर मुख्यमंत्र्यांचा शब्द खरा ठरला असं आपण म्हटलं असतं. तो फक्त अध्यादेश आहे, जी टांगती तलवार आहे. आज प्रमाणपत्र जरी मिळाले घटकाभर, जे मिळतील का नाही हा मुळात प्रश्न आहे, तरी सुद्धा
ही मिळालेली प्रमाणपत्र उद्या रद्द होणार नाही ते कशावरून? निगेटिव्ह थिंकिंग नाहीये, पण ट्रॅक रेकॉर्ड पण बघावं लागेल. जसं एखादी बँक सिबिल बघते लोन देताना, यांचं सिबिल काय आहे? वाशीत गेल्याच्या नंतर अध्यादेश काढताय, तोपर्यंत काय करताय? मुस्लिम आरक्षणाला कसा बघतो? ओपन प्रवर्गातल्या सगळ्याच समाजांना देशभरामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येक राज्यात असे समाज आहेत. पार्लमेंटमध्ये याच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. एक तर मुळातच जागा कमी आहेत. जागा वाढवल्या तर आरक्षणाची गरज राहणार नाही, पण जागा यांना वाढवायच्या नाहीयेत, कारण ह्यांच्या स्वतःच्याच संस्था आहेत, सरकार ह्यांच्या आहेत, ज्याच्यामध्ये हे आउटसोर्सिंग वापरतात, त्यामुळे सरकारी नोकऱ्या कमी आहेत. त्यामुळे बेसिकली हा डिमांड सप्लायचा विषय आहे. त्यांनी डिमांड हाईप करून टाकलाय, सप्लाय कमी करून टाकलाय, म्हणून आरक्षणाचे विषय पुढे येतात. आता अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिकरित्या अनेक प्रवर्ग जे आरक्षणातून वंचित आहेत त्यांना आरक्षण असण्याची आवश्यकता भासते. आणि म्हणून ओपनचं आरक्षण, ज्याच्यामध्ये ब्राह्मण आहेत, मुस्लिम आहेत, वैश्य आहेत, जैन आहेत, यांना सुद्धा ते आरक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मुलाबाळांवरती अन्याय होणार नाही. मुंबईमध्ये मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जो काही गुलाल उधळला, त्याचा नेमकं काय अर्थ आहे? गुलाल उधळला, तो गुलाल कदाचित त्यांना नाही लक्षात आलं की अध्यादेशामध्ये आणि कायद्यामध्ये फरक काय असतो. अध्यादेश हा कायद्यात रूपांतरित होणं म्हणजे गुलाल उधळणं. कायद्यात रूपांतरित न होता थोडक्यात एक प्रकारची ती एक नोटराइज्ड इसार पावती आहे. ती रजिस्टर्ड इसार पावती पण नाहीये. उद्या फिरले तर काय करणार? आणि फिरण्यासारखंच त्यांचं वागणं आहे, कारण वाशीपर्यंत गेलो नसतो तर हेही निघालं नसतं. थोडंसं जरंगे पाटील अजून 1-2 दिवस थांबल्यापर्यंत गेलो नसतो तर हेही निघालं नसतं. थोडंसं जरंगे पाटील अजून 1-2 दिवस थांबले असते, म्हटले असते की मला आत्ताच्या आत्ता 3 दिवसाच्या नोटीसवर विधानसभेचं अधिवेशन करून द्या आणि त्याच्यात लॉ पास करा, तर गुलाल उधळण्यात जास्त महत्व. आता प्रेशर गेलंय म्हणून नवीन आता अधिवेशन होईल असं मला वाटत नाही, आणि अधिवेशन नाही झालं तर कायदा होत नाही. अर्थात पुन्हा रिइटरेट करतो की 6 महिने तुम्ही हा अधिसूचनेचा प्रयोग चालवायच्या ऐवजी 6 घंट्यात सुद्धा एक स्पेशल अधिवेशन बोलवून तुमचे इंटेन्शन्स क्लिअर असतील तर हा लॉ करू शकता आजही, कारण अजून आचारसंहिता नाही. डू इट. बाप दाखवावं सरकारने, नाही तर श्राद्ध घालावं. 6 महिने कशाला? 6 महिने आउटर लिमिट आहे. इनर लिमिट काय आहे अध्यादेशाची? काहीच नाही. आज इमर्जन्सी अधिवेशन बोलवू शकत नाहीत राज्यपाल, 200% बोलवू शकतात. सकाळी 5ला शपथविधी होऊ शकते, तर याच्यावरती एक डेफिनेटली हे सेशन बोलवता येऊ शकतं. बोलवा सेशन. तुमचे इंटेन्शन्स क्लिअर असतील तर सेशन बोलवा, 3 दिवसाची नोटीस काढा, सेशन बोलवून लॉ पास करा, विषय संपून टाका. कशाला आम्हाला 6 महिने थांबायला होत आहे? मग आम्ही पण तुमच्याबरोबर गुलाल उधळतो. या सगळ्या प्रकारानंतर तुम्ही मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांना काही सांगणार? जरंगेंना या अगोदरही मी ही गोष्ट सांगितली आहे. सातत्याने त्यांना ही गोष्ट सांगतोय की आपण फसू. अनफॉर्च्युनेटली त्यांना ती लक्षात येत नाहीये, आणि म्हणून मी आता त्यांच्याशी बोलणं बंद करून टाकलं.